नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत गणित इयत्ता 8वी, चलन, व्हेरिएशन. या पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन निष्पत्ती. समचलन ही संकल्पना आपण मागील भागात बघितलेली आहे. या पाठातून आपण व्यस्त चलन ही संकल्पना तुमची स्पष्ट करणार आहोत. दिलेल्या उदाहरणातील व्यस्त चलनाची उदाहरणे कोणती आहेत हे ओळखून तुम्ही ती सोडविणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण समचलन म्हणजे काय हे अभ्यासलेले आहे. जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्याशी संबंधित बाब वाढते किंवा एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते आणि या दोन बाबींमधील गुणोत्तर जेव्हा स्थिर असते तेव्हा ते समचलन असते. आता आपण बघणार आहोत दररोज वाचल्या जाणाऱ्या पृष्ठांची संख्या आणि त्याप्रमाणे लागणारे दिवस. समजा एक पुस्तक वाचायला घेतल्यानंतर रोज 5 पानं वाचली गेली तर त्या विद्यार्थ्याला 60 दिवस ते पुस्तक संपवण्यासाठी लागतात. जर त्याने 15 पानं वाचली तर त्याला लागणारे दिवस आहेत 20. तेच पुस्तक त्याने रोज 10 पानं याप्रमाणे वाचली तर त्याला ते पुस्तक संपवायला 30 दिवस लागतात. आणि जर त्याने दिवसाला 12 पाने याप्रमाणे पुस्तक वाचलं तर ते पुस्तक संपविण्यासाठी त्याला 25 दिवस लागतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा पृष्ठांची संख्या आणि लागणारे दिवस. पृष्ठांची संख्या मी x ने दाखवली आणि लागणारे दिवस y या चलाने दाखवले. आता या पृष्ठांची संख्या आणि लागणारे दिवस यांचा आपण गुणाकार करून बघू. 5 गुणिले 60 किती येणार आहेत? 300. 15 गुणिले 20 300. 10 गुणिले 30 300 आणि 12 गुणिले 25 आपण केले किती आले? 300. म्हणजेच या ठिकाणी पृष्ठांची संख्या आणि लागणारे दिवस यांचा गुणाकार हा स्थिर संख्या आपल्याला मिळते. म्हणजेच x गुणिले y हे गुणोत्तर स्थिर आहे आणि अशा वेळेला आपण म्हणतो की पृष्ठांची संख्या आणि वाचण्यासाठी लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहे. लक्षात ठेवा. आणखीन एक आपण उदाहरण बघूया. शाळेत जायचं आहे. शाळेत जाण्यासाठी एक विद्यार्थी चालत जातोय, एक दिवस तो सायकलने जातो, एक दिवस तो स्कूल बसने जातो आणि लागणारा त्याला वेळ, शाळेत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याचं त्याने एक टेबल तयार केलं. पहिल्या दिवशी तो मुलगा चालत शाळेत गेला. चालण्यासाठी त्याचा वेग होता 3 किलोमीटर पर आवर आणि त्याला शाळेत पोहोचण्यासाठी 30 मिनिटं लागली. घरापासून निघून शाळेपर्यंत जाण्यासाठी 3 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्याला 30 मिनिटं लागली. आता तो मुलगा सायकलने दुसऱ्या दिवशी गेला. काय होतं त्याचं स्पीड? 6 किलोमीटर प्रति तास. त्याला शाळेत पोचायला 15 मिनिटं लागली. आणि ज्या वेळेला तो विद्यार्थी स्कूल बसने शाळेत जातोय त्यावेळेला स्कूल बसचा स्पीड आहे 30 किलोमीटर प्रति तास आणि त्यामुळे त्याला शाळेत पोचायला 3 मिनिटं लागली. आता या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं तर हे जर आपण x मानलं,
स्पीड आपण जर x मानला आणि टाइम हा y मानला तर x गुणिले y जर आपण केलं तर बघा 30 त्रिक 90, 15 सक 90 आणि 30 त्रिक 90 म्हणजेच गुणाकार स्थिर आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून आपण म्हणतो की हे व्यस्त चलन आहे. थोडक्यात जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते किंवा एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब वाढते तेव्हा ते व्यस्त चलन असते. The relationship between two quantities whereas one quantity increases the other quantity decreases in proportion. This is a inverse proportion or inverse variation. याचा आता आपण समीकरण बघूया. x आणि y या संख्या व्यस्त प्रमाणात आहे किंवा x आणि y व्यस्त चलनात आहे हे आपण कशा प्रकारे लिहितो. सो x डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/y या पद्धतीने आपण लिहिलो. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं हे जे चिन्ह आहे याला अल्फा म्हणतात आणि हे ग्रीक अक्षरामध्ये असलेलं चिन्ह आहे, ग्रीक अक्षर आहे हे आणि चलनासाठी हे चिन्ह वापरलं जातं. सो x डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/y असं आपण म्हणतो किंवा x इनव्हर्सली प्रपोर्शन्स टू y, x इनव्हर्सली प्रपोर्शन टू y आणि मग लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत x चिन्ह प्रपोर्शनचं 1/y. ओके आणि x आणि म्हणून आपण x is equal to k/y लिहिलं where k is the constant. k हा काय आहे चलनाचा स्थिरांक आहे. पक्षांतर आपण केलं हे y या बाजूला गेले आणि म्हणून xy बरोबर k हे झालं चलनाचं समीकरण. The equation of variation is xy equal to k. जर परस्परांशी संबंधित असलेल्या x व y या चलात x into y equal to k where k is a constant तर x व y यामध्ये व्यस्त चलन असते आणि x into y equal to k this is the equation of variation. x y बरोबर k ही मांडणी व्यस्त चलनाचे समीकरण आहे. So x into y equal to k is the equation form of indirect variation or inverse variation where k is the constant of variation. काही उदाहरणं आता अभ्यासणार आहोत. पुढील उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. Find constant of variation and write the equation of variation for following example. P is directly proportional to 1/q. बघा याचं वाचनही तुम्हाला करता आलं पाहिजे. P directly proportional to 1/q or we can read it as P inversely proportional to q. So when P is equal to 15 then Q is equal to 4. हे आपल्याला दिलेलं आहे आणि P हा Q शी व्यस्त प्रमाणात आहे हे सांगितलेलं आहे. आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन चलनाचा स्थिरांक काढायचा आहे आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. नाउ P is inversely proportional to Q given दिलेला आहे आपल्याला. Therefore P is equal to K into 1/Q where K is the constant of variation. Q चा आपण पक्षांतर करू. Transferring this Q to left side. So P into Q equal to K. This is equation number 1. Now आपल्याला समीकरण मिळालेलं आहे P into Q equal to K. Now when P is equal to 15, Q is equal to 4. It is given. So first write down the equation
and substitute the value of P and Q, then we can get the value of K. आपण P बरोबर 15 तेव्हा Q बरोबर 4 हे आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून P into Q बरोबर K या समीकरणात आपण P आणि Q च्या किमती घालूया. So 15 into 4 equal to K and therefore K is equal to 60. म्हणजेच आपल्याला स्थिरांकाची किंमत मिळाली. किती आली? K is equal to 60. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये घालणार आहोत. P into Q equal to K. Therefore P into Q equal to 60. So PQ equal to 60 is the equation of variation and constant of variation K is equal to 60. This is the answer. समजलं? You got it? Let's try one more example. Z inversely proportional to W. Given Z is equal to 2.5, then W equal to 24. First write down Z inversely proportional to W. It is given. So Z is equal to K into 1 upon W, where K is the constant. Now transferring W to left hand side. So Z into W equal to K. This is equation number 1. आता आपण जेव्हा Z ची आणि किंमत दिलेली आहे तेव्हा W 24 आहे हे आपल्याला दिलेलं आहे. त्यावरून आपण K ची किंमत काढूया. See, when Z equal to 2.5, W equal to 24. Therefore, substituting value of Z and W in equation 1, Z into W equal to K. Equation पहिले लिहून घ्या. Putting the values of Z and W, that is 2.5 into 24 equal to K. गुणाकार करू आपण. गुणाकाराला 60. K is equal to 60. आता ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये घालू. Z into W equal to K. Therefore Z into W equal to 60. आणि म्हणूनच constant of variation is 60 and the equation of variation is WZ or ZW is equal to 60. उदाहरण बघूया. X is directly proportional to 1 upon root y किंवा X is inversely proportional to root y. When X equal to 15, Y equal to 9. We have to find out the constant of variation and equation of variation. First write down X inversely proportional to root Y. It is given. Therefore, X is equal to K into 1 upon root Y, where K is the constant of variation. So X into root Y is equal to K. This is the equation number 1. Now when X is equal to 50, Y is equal to 9. It is given. So substituting value of X and Y in equation 1. So X into root Y equal to K. So 15 into root 9 is equal to K. Root 9 वर्गमुळात 9 म्हणजेच किती आहेत? 3. Therefore 15 into 3 is equal to K and therefore K is equal to 45. So constant of variation is 45. Now putting the value of K in equation 1. आता ही K ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये घालू. Substituting K is equal to 45 in 1. X into under root Y equal to K. Therefore X into root Y equal to 45. आणि म्हणून constant of variation, that is K is equal to 45 and the equation of variation is X under root Y is equal to 45. आता आपण एक शाब्दिक उदाहरण बघणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम. लेट्स सी. सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यात भरायची आहेत.
प्रत्येक पेटी 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटी 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील? उदाहरण नीट वाचून घ्या. The boxes are to be filled with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? ना अशा प्रकारे आपण एक टेबल तयार करूया. Let's prepare one table. Number of apples and number of boxes required. Now, if we put 24 apples, we will require 27 boxes. Okay? If 24 apples are put in one box, we will need 27 boxes. Now we are putting 36 apples. Now the box is bigger, so we can put 36 apples in one box. Then how many boxes will be required to fill all the apples in a heap? 24 सफरचंद असतील तर 27 पेट्या लागतात. आता 36 म्हणजे सफरचंदांची संख्या वाढली आहे, मग पेट्यांची संख्या काय होणार? येस, कमी होणार आहे. आता लागणाऱ्या पेट्या कमी होणार आहेत. म्हणजेच काय आहे? हे व्यस्त चलन आहे. आपण आता x आणि y या रूपात हे उदाहरण मांडूया. Let x represent the number of apples in each box. Apples in each box will be x. And number of boxes will be y. Y represent the total number of boxes required. Now, the number of apples in each box are varying inversely with the total number of boxes. So, this is a inverse proportion. So, we know that inverse proportion means x inversely proportion to y. Therefore, x is equal to k into 1 upon y, where k is the constant of variation. And therefore, x into y is equal to k. This is equation number 1. Now next. Now 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. जर आपण 24 सफरचंद ठेवली तर 27 आपल्याला पेट्या लागतात. That is when x equal to 24, y equal to 27. So, substituting value of x and y in equation 1, that is x into y equal to k. So, 24 into 27 equal to k. हा गुणाकार करा. 27 गुणिले 24 किंवा 24 गुणिले 27 हा आपण गुणाकार करायचा आहे. किती येईल उत्तर? Therefore, k is equal to 648. किती आला गुणाकार? 648. आता आपल्याला स्थिरांकाची किंमत मिळाली. Now substituting value of k in equation 1, x into y equal to k, and therefore y is equal to 648. This is the equation of variation. हे equation number 2 आपल्याला मिळालं. आता आपल्याला हे चलनाचं समीकरण मिळालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला काय काढायचंय बघा. पुढचं आपल्याला काढायचंय नंबर ऑफ बॉक्सेस किती लागतील हे काढायचं आहे. नाउ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन वी हॅव फाउंड हिअर. आपण बघितला. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपण मिळवलं. So this is k is equal to 648 is the constant of variation, and equation of variation is x into y equal to 648. Now number of apples means x. Now when x is equal to 30x, we have to find the value of y.
Number of boxes means y. So now we have to find the number of boxes needed. So now when 36 apples are filled in each box, that is when x is equal to 36, y is equal to how much, that is we have to find out. So what is the equation? Equation number 2, that is x into y equal to 648. So putting the value of x, that is 36 in this equation. So 36 into y equal to 648. Therefore y is equal to 648 upon 36. आपण भाग लावूया. 6 6 36, 6 6 जा 36, 6 1 जा 6, 0 6 8 जा 48. Again 6 1 जा 6, 6 1 जा 6, 4 remainder 48. So 6 8 जा 48. Therefore y is equal to 18. And therefore when 36 apples are filled in each box, we will require how many boxes? 18 boxes. Here बघा, सफरचंदांची संख्या वाढली, पेट्यांची संख्या कमी झाली. So when 36 apples are filled in a box, we will require 18 such boxes. काळ, काम, वेग, टाइम, वर्क अँड स्पीड. एखादं बांधकाम पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या मजुरांची संख्या आणि त्यांना काम करण्यास लागलेला वेळ, तसेच काही वाहनांचा वेग आणि त्यांना ठराविक अंतर कापण्यास लागणारा वेळ, ही उदाहरणे व्यस्त चलनाशी संबंधित असतात. Examples related to the number of workers and time taken to finish the work are of inverse variation. आपण एक उदाहरण बघू. जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? If 15 workers can build a wall in 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 hours? विद्यार्थी मित्रांनो, यासाठी नेहमी अशा प्रकारे एक तुम्ही टेबल तयार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येतं. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा आपल्याला या टेबलचा आणि ते उदाहरण समचलन आहे की व्यस्त चलन आहे हे ठरविण्यासाठी उपयोगी पडतं. So number of workers 15. So time will require 48 hours. Now time is increased. टाइम काय झालेला आहे? सॉरी, टाइम इज डिक्रीज. 30 तास लागतायत आता. म्हणजेच आता वेळ कमी झाला, म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स विल increase. Okay? Now let's frame this sum. Now let n represent the number of workers and t represent the time. N number of workers and t will be the time. Now since the number of workers varies inversely with the time required to build the wall, n is inversely proportional to t, and therefore n is equal to k into 1 upon t, where k is the constant. Now n is equal to k into 1 upon t. Therefore n into t equal to k. This is the equation number 1. Now when n is equal to 15 and t is equal to 48, find the value of k. Let's find out the value of k. That is substituting value of n and t in equation 1. So 15 n into t equal to k. Therefore 15 into 48 equal to k. And therefore k will be equal to
720. हा गुणाकार तुम्ही करून बघा. किती होते L गुणाकार 720. Now substituting this value of k in equation 1. Therefore n into t is equal to k, that is n into t equal to 720. This is the equation of variation. आता आपल्याला कॉन्स्टंटची किंमत आपण पहिले काढली, त्याच्यावरून आपण चलनाचं समीकरण मिळवलं. आता आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. म्हणजेच जर 30 तास लागत असतील तर संख्या किती, कामगारांची संख्या किती. Now we have to find the number of workers required to do the same work in 30 hours. Therefore, when t is equal to 30, n is equal to how much? So, substituting value of t equal to 30 into n into t equal to 720. Therefore, n into 30 equal to 720. And therefore, n is equal to 720 upon 30. 0, 0 get cancelled. 3 1 are 3. 3 2 are 6. Carry remainder is 1. 2, 12. So 3 4 are 12. So n is equal to 24. Therefore, we will require 24 workers to complete that work in 30 hours. बघा, वेळ कमी झाला, तास कमी झाले, 30 तास लागतायत. म्हणजेच इथे आता कामगारांची संख्या वाढली. So 24 workers will be required to build the wall in 30 hours. तर अशा प्रकारे आपण काळ, काम, वेग याच्याशी संबंधित जी उदाहरणं आहेत ती सुद्धा अशा प्रकारे व्यस्त चलनाच्या सहाय्याने सोडवायची आहे. काळ, काम आणि वेग याच्याशी संबंधित वाहनांचा वेग व त्यांना ठराविक अंतर कापण्यास लागणारा वेळ याच्याशी संबंधित हे उदाहरण आपण बघणार आहोत. एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तासात कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा. उदाहरण पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या पहिले आणि मग त्याची मांडणी करा. आता आपण इथे मांडणी करूया. स्पीड ऑफ कार and time in hours. A car with speed 60 kilometer. 60 kilometer जर speed असेल, so that car will take 8 hours to travel some distance. Now what should be the increase in the speed? बघा, what would be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? आता काय केलेलं आहे, वेळ कमी केलेला आहे. 7.5 तासामध्ये अंतर तेवढंच अंतर जर कापायचं असेल तर वाहनाचा वेग जो आहे किती वाढवावा. ओके, म्हणजे इथे वेग आता वाढणार आहे, तो कितीने वाढणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. लेट्स फ्रेम दिस क्वेश्चन. लेट द स्पीड ऑफ कार इन किलोमीटर पर आवर बी v. Speed be v and the time required will be t. Now, since the speed of car varies inversely with the time required to cover the distance, we write it as v is inversely proportional to t. That is, v is equal to k into 1 upon t, where k is the constant of variation. Now from this, we will get v into t equal to k. This is the equation number 1. Now, the speed of car is 60 km per hour. Then it is taking 8 hours. Therefore, when v is equal to 60, t is equal to 8. Here we will find the value of constant. Therefore, when v is equal to 60, t is equal to 8.
substituting value of v and t in equation 1, v into t equal to k, therefore 60 into 8 is equal to k, that is k is equal to 480. Okay, now substituting value of k in equation 1, that is v into t is equal to k, that is v into t equal to 480. This is the equation of variation. चलनाचं समीकरण आपल्याला मिळालं vt equal to 480. आता आपल्याला काय काढायचं आहे, 7.5 तासामध्ये त्या कारचा स्पीड आपल्याला काढायचा आहे. आता 7.5 तास 7 in and 1/2. 1/2 means half. So we will write it as 7.5 hours. Okay. आता 7.5 तासामध्ये त्या गाडीचा वेग किती होईल हे आपल्याला काढायचं आहे. Now the time will be 7.5 hours. 7.5 तास 7 and 1/2. कॅल्क्युलेशन साठी आपण काय लिहिणार आहोत, 7.5. 1/2 means 0.5. So to make the calculation is easy, we will write it as 7.5. Now when t is equal to 7.5, v is equal to how much? Now substituting the value of t in equation 2, that is vt equal to 480. v into 7.5 equal to 480. Therefore v is equal to 480 upon 7.5. By cancelling decimal point over here, we will write one more zero over here. 15 5 जा 75, 15 3 जा 45, 3 0, 15 2 जा 30, 0 as it is, 5 1 जा 5, 5 6 जा 30, remaining 2 carry 0 over here, so 5 4 जा 20. Therefore v is equal to 64. आता आपल्याला मिळाला किती, स्पीड ऑफ कार विल बी 64 किलोमीटर पर आवर. आता हा आपल्याला गाडीचा वेग मिळालेला आहे. आपल्याला काय विचारलाय, कारचा सरासरी वेग किती वाढवावा. टू ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स, what should be the increase in the speed in 7.5 hours. So 64 is the speed of car. Maha, at the starting the speed is 60 km per hour, and now to complete the same distance in 7.5 we will require speed of 64 km per hour. So what should be the increase in the speed? So the speed of vehicle should be 64 km/h to cover the same distance in 7.5 hours. The increase in speed will be equal to 64 minus 60, that is 4 km/h. So the increase in speed of the car is 4 km/h. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.